नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत घरात पडलेल्या बल्बच्या बॉक्सचा पुनर्वापर, त्यासोबतच किचन मधल्या काही टिप्स ज्या महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत। टाइम सेव्हिंगच्या टिप्स आहेत तर काही मनी सेव्हिंगच्या सुद्धा आहेत, त्यामुळे सगळ्या टिप्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत। प्लास्टिकच्या पिशवीचा रियूज इथे दाखवलेला आहे आणि कागदांचा वापर सुद्धा इथे भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने मी केलेला आहे। आजचा व्हिडिओ खूप जास्त यूजफुल आहे महिलांसाठी, नक्की बघा पूर्ण आणि सगळ्याच टिप्स खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आणि जर पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। सगळ्यात आधी आपण पहिली टिप बघतोय ती आहे अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या बॅगची। आणि जर संक्रांतीचे सुगडे घरात उरलेले असतील तर त्याचा सुद्धा उपयोग सांगितलेला आहे। तर दोन पद्धतीने आपण सुगड्यांचा वापर बघणार आहोत। सगळ्या टिप्स त्याच्यामुळेच बघायच्या आहेत तुम्हाला, व्हिडिओचा कुठलाच भाग सोडून देऊ नका। तर इथे मी प्लास्टिकची पिशवी हातामध्ये घातलेली आहे। जर हातामध्ये संक्रांतीच्या बांगड्या असतील आणि त्या तुम्हाला काढायच्या असतील तर हाताला इजा न होता एका सोप्या पद्धतीने आपण याला बाहेर काढू शकतो हातातून। तर त्यासाठी एक छोटीशी ट्रिक वापरायची आहे। आपल्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या असतात ना, तर त्यापैकी पातळवाली अशी पिशवी घ्यायची जी केळीसाठी किंवा मग भाजीपाल्यासाठी आलेली असते आपल्या घरात, तर त्या पिशवीचा वापर करायचा आहे। हातामध्ये पिशवी घातली की नंतर पटकन बांगड्या त्यावरून सरकतात बाहेर हातामध्ये, आणि पुढे सरकल्यामुळे बांगड्या इझिली त्या बाहेर निघतात सुद्धा। म्हणजे कुठल्याही मॉइश्चरायझर किंवा कुठलंही तुम्हाला वॅसलीन वगैरे लावायची गरज लागत नाही। हाताला जी इजा होणार असते काच वगैरे फुटल्यानंतर ती सुद्धा होणार नाही। अर्थातच काच आपली फुटणारच नाही आहे, त्यामुळे आपल्याला इथे इजा होण्याची सुद्धा भीती राहत नाही। पटकन बँगल्स निघतात। माझा हात खूप जास्त मोठा असल्यामुळे पटकन या बांगड्या कधीच निघत नाही आहेत हाताने, पण प्लास्टिक बॅगचा वापर मी इथे केला, त्यामुळे काय झालं की इझिली बांगड्या हातामधून बाहेर आल्या। आणि घालण्यासाठी सुद्धा आपण ही ट्रिक वापरू शकतो। हातामध्ये प्लास्टिक बॅग घालायची आणि त्यानंतर बांगड्या ज्या आहेत त्या हातामध्ये घालायच्या, अगदी इझिली जातात सुद्धा आणि निघतात सुद्धा। सोपी ट्रिक आहे, नक्कीच युजफुल वाटली असेल ना तर एकदा वापरून बघा तुम्ही सुद्धा। जर तुम्हाला सुद्धा याचा छान अनुभव आला तर जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत। आणि काय करा, इथे आता बांगड्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत। तर पुढची आपली टिप आपण बघतोय ती सुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे। संक्रांतीचे सुगडे असतात घरात उरलेले, तर त्याचा सुगड्याचा वापर देखील आपण करू शकतो। वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा रियूज इथे होतो, कारण दरवर्षीचे सुगडे घरात आलेले तसेच राहतात। मग त्याचा जर वापर केला तर वापरात देखील येतात आणि याला देखील आपण भरपूर पैसे दिलेले असतात, मग वापर करायला काही हरकत नाही आहे। तर याचा वापर घरातच करतोय आपण, म्हणजे घरातल्या कुंड्या वगैरे ज्या असतात फुलांच्या झाडांच्या, तर त्या झाडांच्या बुडाशी आपल्याला एक एक असे हे सुगडे ठेवायचे आहेत। तर हे असे काही ठिकाणी सुगडे आणि काही ठिकाणी बोळके बोलतात, तर हे भरून ठेवायचे पाण्याने। जर आपण हे असे भरून ठेवले तर 2 दिवसापर्यंत यातलं थोडं थोडं पाणी पाझरत राहतं, किंवा मग दररोज देखील थोडं थोडं यामध्ये पाणी ॲड करू शकता। हळूहळू हे झाडांना मिळतं आणि झाडं आपली छान तजेलदार राहतात, कधीही सुकण्याची शक्यता नाही। बाहेरगावी जरी जात असेल ना तरी हा उपाय करून जा, जेणेकरून 2 दिवस हे पाणी थोडं थोडं पाझरत राहतं आणि झाडं आपली छान असे राहतात, माती ओली राहते। आणि कंटिन्यू माती ओली राहिली की मग झाडं छानच फ्रेश राहतात नेहमीच। पुढचा आपला कागदाचा उपाय आहे। तर कागद कधी कधी काय असतं की प्रिंट आउट वगैरे असते, ती एका बाजूनेच असते आणि दुसऱ्या बाजूने पूर्ण ब्लँक व्हाईट पेज असतं। तर या व्हाईट पेजचा खूप छान वापर करून घेता येतो आपल्याला। आपण खूपदा काय करतो की प्रिंट आउट वगैरे ज्या असतात घरामध्ये, किंवा मग खूप जास्त पेजेस असे असतात की बॅक साईडला व्हाईट असतात आणि फ्रंट साईडला काहीतरी प्रिंट त्यावरती केलेलं असतं, तर हे आपण सहज उचलून फेकून देतो कचऱ्यामध्ये। तर तसं न करता जर याचा वापर केला तर खूप छान करता येतो। महागडी जी वस्तू असते जी 1000 रुपयांना सुद्धा बाहेर आपल्याला मिळते विकत घ्यायला गेलं, तर ती वस्तू घरीच बनवू शकतो। म्हणजे बघा, व्हाईट बोर्ड वगैरे आपण घरी विकत आणतो तेव्हा 1000-1200 इझिली खर्च होतात, आणि इथे जर पैशांची बचतच करायची असेल ना तर इथे इझिली करू शकता। म्हणजे अशा प्रकारे माझ्याकडे ना घरामध्ये पॉलीबॅग आहेत ज्या खूप जाडसर वगैरे आहेत छान अशा, तर या बॅगचा वापर केला आहे मी। आणि या बॅगऐवजी काय केलं तुम्ही, एखाद्या प्लास्टिकची पिशवी वगैरे असते कपड्यांची, त्याचाही वापर केला तरी चालेल। त्यामध्ये हा पेपर ठेवायचा आहे आणि जो पेपर व्हाईट आहे तर तो असा वरतून छान व्हाईट दिसतो आणि बॅक साईडचा पोर्शन आहे त्यावर प्रिंट आहे बघू शकता। त्यामुळे काय करायचं की आपल्याला काय करायचं आहे,
बॅक साईडने जिथे प्रिंट आहे ना त्या बाजूने डबल टेप लावायचा आहे आणि या पिशवीमध्ये हा पेपर ठेवला की मग एका बाजूने व्हाईट राहणार आहे ना, तर ते व्हाईट आपल्याला समोरून करायचे आणि बॅक साईडला लावलेली चिकटपट्टी आहे किंवा डबल टेप आहे ना, तो आपल्याला इथे फ्रीजवर असं लावून ठेवायचं आहे. याचा वापर खूप छान करता येतो आपल्याला स्वतःला सुद्धा. आणि जर तुम्हाला मुलांसाठी हा पेपर असा बनवून द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. यावरती अगदी मार्कर पेनाने मुलं लिहितील सुद्धा आणि मग त्याला व्यवस्थित पुसून सुद्धा काढता येईल. तुम्हाला व्हाईट बोर्डवरती आपण कसं ब्लॅक मार्कर पेन किंवा मग ब्ल्यू मार्कर पेनचा वापर करतो आणि मग त्यावरती मुलं प्रॅक्टिस वगैरे करतात किंवा आपण त्यांना शिकवतो वगैरे, तर ही शिकवण्यासाठी सुद्धा खूप छान अशी आयडिया आहे. घरच्या घरी तुम्ही व्हाईट बोर्ड तयार करू शकता अगदी सोप्या पद्धतीने आणि यावरती जे काही तुम्ही लिहिणार आहात ना ते आपण पुसून देखील काढू शकतो. किंवा आपण महिला आहोत, गृहिणी आहोत, घरात भरपूर कामं असतात, तर ती कामं देखील आपण शेड्यूल करून असे व्यवस्थित लिहून ठेवले तर कामांचं मॅनेजमेंट व्यवस्थित होतं, वेळेमध्ये कामं होतात. म्हणजे टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर घरातली कामं वेळेत होतात आणि आपल्याला स्वतःसाठी देखील भरपूर वेळ मिळतो. त्यामुळे यावरती आपली हवी ती कामं सिक्वेन्सनुसार लिहून ठेवू शकतो आणि स्टेप बाय स्टेप आपण ती कामं देखील करू शकतो. जे काम आपलं झालेलं आहे ते लगेच आपण पुसून देखील काढू शकतो. सोप्या अगदी टाकाऊ वस्तूपासून हे आपण व्हाईट बोर्ड बनवलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरात बनवून ठेवा एखादं आणि नंतर तुमच्यासुद्धा फ्रीजला किंवा मग किचनमधल्या कुठल्याही भिंतीला तुम्ही हे चिटकवून ठेवा, जिथे तुम्हाला इझिली असं लिहिता येईल आणि तुम्हाला ते दिसेल सुद्धा. तर हे आपण अशा पद्धतीने दररोजच्या दररोज कामाचं मॅनेजमेंट करण्यासाठी या व्हाईट बोर्डचा वापर करू शकतो, जो 0 रुपये किमतीमध्ये बनलेला आहे. म्हणजे 0 रुपये बजेटमध्ये घरामध्ये आपल्याला व्हाईट बोर्ड बनवता येतो. ही खूप छान अशी आयडिया आहे आणि पैशांची बचत करणारी आयडिया आहे. प्रत्येकालाच व्हाईट बोर्ड हा घेणं होतो किंवा विकत घेऊ शकतो आपण, असं अजिबात नाही आहे. त्यामुळे माझ्याकडे आहे पण मी तुमच्यासोबत ही आयडिया शेअर केलेली आहे. तर बघू शकता या पद्धतीने तुम्ही पण घरच्या घरी व्हाईट बोर्ड तयार करू शकता. आणखी एक छोटीशी टिप आहे, दुकानामधून आपण कपडे किंवा साड्या खरेदी करतो तेव्हा त्यासोबत आपल्याला अशा प्रकारच्या पॉलीबॅग नक्की मिळतात आणि या बॅगचा वापर आपण कधीच काही करत नाही. जेव्हा त्याला कचऱ्यामध्ये फेकून देतो तेव्हा याचा वापर कसा करता येईल याचा विचारसुद्धा करत नाही. पण जर वापर केला तर खूप छान करता येतो. यापासून सुद्धा असा व्हाईट बोर्ड बनवता येतो. यामध्ये एखादं टाकाऊ पेज असं आतमध्ये इन्सर्ट करायचं आहे आणि जो उरलेला पोर्शन आहे तो बॅक साईडला असा फोल्ड करून याला छान असा व्हाईट बोर्ड बनवून ठेवा. अगदी मुलं आवडीने वापरतील. तुम्ही त्यांच्या स्टडी टेबलवर हा पेपर ठेवून द्या, त्यांना अगदी व्हाईट बोर्डसुद्धा वापरावासा वाटणार नाही. जर त्यांना प्रॅक्टिस वगैरे करायची असेल मुलांना तर ते मुलं प्रॅक्टिस देखील करू शकतात. म्हणजे बघा किती छान असा हा व्हाईट बोर्ड आहे, ज्यावरती आपण मार्कर पेनाने सुद्धा लिहू शकतो आणि पुसू शकतो. तर ही आयडिया कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी 0 रुपये बजेटमध्ये सुद्धा हा व्हाईट बोर्ड बनवू शकता. जर आवडला असेल तर नक्की एकदा बनवून बघा. खूप जास्त युजफुल आहे आणि याचा वापर खूप छान करता येतो आणि घरी बनवलेल्या वस्तूचा आनंद देखील आपल्याला वेगळाच असतो. त्यामुळे मुलं देखील बनवू शकतात. एक छान ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही त्यांना बनवायला लावा आणि वापरायला सुद्धा सांगा. खूप छान अशी आयडिया आहे. आपण पुढची टिप्ससुद्धा खूप जास्त यूजफुल बघणार आहोत, पण तोपर्यंत तुम्ही माझा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक पण करून घ्या. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या भागामध्ये किंवा कुठपर्यंत पोहोचलेला आहे. महिलांसाठी पैशांची बचत म्हणजे खूप मोठा असा प्रश्न असतो, जो महिलांना माहीत असतो की पैशांची बचत करायची आहे, पण कशी करायची हे माहीत नसतं. या सगळ्या टिप्स आपल्या चॅनलवरती दररोज येतात व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. खूप जास्त युजफुल अशा महिलांसाठीच्या टिप असतात ज्यामध्ये महिला हे शिकतील की पैशांची बचत कशी करायची, किचनमध्ये टाईम सेव्हिंग कसं करायचं, रियूज आयडिया, टिप्स आणि ट्रिक्स, क्लिनिंगच्या टिप्स ज्या महिलांसाठी खरंच खूप गरजेच्या असतात. तर ह्या सगळ्या टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर जी घंटी आहे ना त्या घंटीवर क्लिक करणं खूप जास्त आवश्यक आहे आणि त्या घंटीवर क्लिक केलं की ऑलवरही क्लिक करायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं की आपल्या चॅनलवर जे दररोज व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात. त्यामुळे घंटीवर क्लिक केलं की ऑलवर क्लिक करायला विसरायचं नाही. त्यानंतर पुढची किचन टिप खूप जास्त महत्त्वाची आहे. जर तुम्हाला दररोजचा चहा पिऊन पिऊन कंटाळा आला असेल आणि असं वाटत असेल की यामध्ये काही टेस्टच नाही आहे, तर एकदा काय करा की या पद्धतीने चहा बनवून बघा. चहा नेहमीप्रमाणेच बनवलेला आहे. चहा पावडर उकळून घेतली, थोडीशी अद्रक देखील टाकलेली आहे आणि साखर शेवटी टाकलेली आहे बस. आणि त्यानंतर याला थोडीशी आता परत उकळी काढायची आहे. फार जास्त चहाला उकळत बसायचं नाही. अगदी वरती चहा आला की गॅस बंद करायचा आहे. आता इथे चहा थोडासा हलकासा वरती यायला सुरुवात झाली आहे.
तर असं झालं की लगेच गॅस बंद करायचा. फार जास्त चहाला उकळलं की याची टेस्ट जाते, त्यामुळे अशा प्रकारे थोडंसं उकळून घ्यायचं आहे फक्त वरती येईपर्यंत. त्यानंतर बघू शकता थोडंसं चमच्याने याला छान ढवळून घ्यायचं आहे. आणि इथे चहा जो आहे तो रेडी आहे. आणि हा चहा रेडी झालेला एका अशा प्रकारचं जे काही तुमच्याकडे बोळकं असणार आहे ना मातीचं संक्रांतीचं उरलेलं, त्या बोळक्याला छान स्वच्छ धुवून घ्या. आणि धुतल्यानंतर त्यामध्ये हा चहा ओतून घ्यायचा आहे. त्याखाली एक मोठा बाऊल ठेवायचा, जेणेकरून चहा जो आहे ना तो बाऊलमध्ये पडतो. आणि जो कडकडीत चहा आहे तो या मातीच्या भांड्यात पडल्यामुळे मातीचा स्वाद जो असतो ना तो पूर्ण असा आपल्या चहाला लागला जातो. आणि मटका चहा इथे घरच्या घरी आपण तयार केलेला आहे. तर एकदम टेस्टी आणि छान असा चहा तयार होतो. नक्की एकदा या पद्धतीने मटका चहा बनवून बघा, जेणेकरून आपल्याला घरच्या घरी जो काही बाहेर मिळणारा महागडा चहा आहे तो आपण घरी बनवू शकतो. तर अगदी कडकडीत चहा होता. माझा थोडासा हलका थंड होता, त्यामुळे म्हणजे गॅस बंद केल्यानंतर मी इकडे शूट केलं, त्यामुळे थोडंसं बुडबुडे आले नाहीत. तर ते बुडबुडे यायला हवेत. अगदी कडकडीत गरम चहा यामध्ये ओतायचा आहे, जेणेकरून मातीमधून तो चहा बुडबुडे येऊन त्या भांड्यातून असा बाहेर पडेल, म्हणजे आपल्या त्या बोळक्यामधून बाहेर पडेल. या पद्धतीने याची प्रोसेस झाली पाहिजे. तर खूप छान आणि टेस्टी चहा तयार आहे. पुढची टिपसुद्धा खूप जास्त युजफुल आहे. तर कोणती आहे बघूया. ऑर्गनायझेशनची टिप आहे खरं तर, आणि रियूज आयडियासुद्धा आहे. घरातले पडलेले टाकाऊ नोटबुक असतात, त्यातलं एक पेज घ्यायचं टाकाऊ, आणि यामध्ये चमकीच्या असलेल्या बांगड्या किंवा मग ज्या बांगड्या तुम्हाला खराब होतील असं वाटते त्या बांगड्यांना असं रॅप करायचं. कागदाने अशा रॅप केल्यानंतर बांगड्या ज्या आहेत त्या अशा सेफली राहतात, खराब होत नाही, यावरची चमकी देखील निघत नाही आणि घासलं जाणार नाही. यासाठी आपल्याला पुढचा उपाय करायचा आहे, तो म्हणजे घरात असलेले बल्बचे बॉक्स असतात त्यामध्ये सेफली बांगड्या ठेवायच्या. हा बल्बचा बॉक्स जो आहे तो कुठूनही असा वाकला जात नाही, त्यामुळे आतमध्ये असलेल्या बँगल्स असतात त्या एकदम सेफ राहतात, खराब होत नाहीत आणि इकडे तिकडे पटकन अशा हालत देखील नाही आहेत, घासल्या जात नाही कुठेच. त्यामुळे बघू शकता पर्समध्ये ठेवण्यापेक्षा किंवा अजून कुठल्याही ठिकाणी ठेवण्यापेक्षा बॉक्समध्ये वगैरे या पद्धतीने बल्बच्या बॉक्सचा रियूज करून बघा. आजच्या सगळ्या टिप्सपैकी कुठली टिप आवडली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.